श्री स्वामी समर्थ. काही महत्त्वाच्या आध्यात्मिक गोष्टी. मंदिरात, केंद्रात हातपाय धुवून मगच जावे. कारण आपण सतत विचार करत असतो, तसेच इतरही काही ना काही विचार मनात असतात. या विचार लहरी तरंग रूपाने आपल्या भोवती असतात. इतरांच्या लहरींचा पण आपल्या मनावर परिणाम होत असतो. हातपाय धुतल्याने शरीर व मनाची मलिनता दूर होते व मन ताजेतवाने होऊन चांगल्या प्रकारे सेवा आपण महाराजांच्या चरणी रुजू करू शकतो. औदुंबर प्रदक्षिणा कशा कराव्यात? प्रदक्षिणा घालताना प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर येईल अशी पूर्व साधून मुजरा करावा व नंतर प्रदक्षिणा करायला सुरुवात करावी. प्रत्येक प्रदक्षिणा पूर्ण करून क्षणभर थांबून स्वामींना नमस्कार करून पुढील प्रदक्षिणा करावी. अन्यथा नुसत्या जलद गतीने 11 प्रदक्षिणा न थांबता घातल्यास ती एकच प्रदक्षिणा होईल. प्रदक्षिणा या शांततेने व संथ गतीने मनात श्री स्वामी समर्थ जप करत घाव्या. तुम्ही हातपाय धुवून औदुंबराला प्रदक्षिणा घालता व नंतर महाराजांकडे येता, तेव्हा तुम्ही शुद्ध मनाने येता. महाराजांना मुजरा करून नाक का घासावे? सद्गुरु पु. मोरेदादांचे हितगुज चालू होते, तेव्हा एका स्त्रीने प्रश्न विचारला. समर्थाच्या मंदिरात येताच तीनदा मुजरा करून नाक घासण्याची पद्धत का आहे? तेव्हा दादा म्हणाले, बाई, आपण ज्या हिंदू धर्मात आहोत त्या धर्मात देवांचेही अ, ब, क, ड असे 4 प्रकार आहेत. आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे अ वर्गातील देव आहेत. हे अ वर्गातील देव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप, ते स्वयंजागृत व महापात्र आहेत. अनेक भक्तांना सदैव अजूनही दर्शन देतात. त्यांच्या सर्व भक्तांनी त्यांना कलियुगाचे अधिष्ठाते राजाधिराज योगीराज म्हणले आहे आणि योग्याचा राजा असेही म्हटले आहे. मुजरा किंवा नमस्कार दोन्ही शुद्ध आहेत, परंतु महाराज राजाधिराज योगीराज आहेत. राजांना हात जोडणे उद्धटपणा ठरणार नाही का? म्हणून महाराजांना मुजरा करून नाक घासावे. नाक घासणे म्हणजे परब्रह्माला पूर्णपणे शरण जाणे होय. पु. मोरेदादा. महाराजांना ओवाळताना अर्धचंद्रच का ओवाळावे? फक्त केंद्रातच ओवाळावे की घरी पण ओवाळावे? पूर्णाकृती ओवाळणे म्हणजे वाटोळे पद्धत होय. अर्धचंद्र स्वरूपात ओवाळण्याने देवाभोवती अग्नीचे कवच तयार होते. म्हणून घरी अथवा केंद्रात स्वामी महाराज अथवा सर्व देवांना अर्धचंद्र कृती ओवाळावे. हे सर्व नियम श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी तयार केले आहेत.